बागल सर्व्हिसेस सुरक्षितेची खरी साथ। आरोग्य विमा, वाहन विमा, टर्म इन्शुरन्स, जीवन विमा, म्युच्युअल फंड, गुंतवणूक, सर्व कंपन्यांची विमा व क्लेम सुविधा। आमचा पत्ता शॉप नंबर 26, मेट्रो कॉम्प्लेक्स, कुलदन रोड, कर्जत। संपर्क क्रमांक 9011400903। एक वेळ अवश्य भेट द्या। बागल सर्व्हिसेस, तुमच्या आर्थिक सुरक्षितेचा विश्वासू साथीदार। श्री संत सद्गुरू महाराजांचा जन्मोत्सव सोहळा 2026 या ठिकाणी अतिशय उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात हे सद्गुरू महाराजांचं जन्मस्थळ आहे। या ठिकाणी मोठ्या भक्तिभावाने भाविकांच्या भक्तीने या ठिकाणी साजरा होतो। या वर्षी महाप्रसादाचं नियोजन सर्व महाराज ट्रस्ट असेल, मंदिर समिती, जन्मस्थळ मंदिर समिती ट्रस्ट असेल, तसेच सद्गुरू गोदड महाराज जन्मोत्सव समिती असेल, असेल, तसेच समस्त ग्रामस्थ, पंचकृषी पंचायत शहर, कर्जत तालुका यांच्या वतीने या ठिकाणी या सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं आणि अतिशय मोठ्या भक्तिभावाने हा सोहळा प्रत्येक व्यक्ती आपल्या घरचं कार्य असल्यासारखे या ठिकाणी यामध्ये सहभागी होऊन हा सोहळा कसा पूर्ण होईल आणि या सोहळ्याला लक्ष भोजनाचं जे आम्ही पहिल्यांदा गुले पाटील मित्र मंडळाच्या वतीने 10 वर्षापूर्वी आकारे संकल्प सोडला होता की या सोहळ्यानिमित्त लक्ष भोजनाचा या ठिकाणी कार्यक्रम ठेवायचा आणि तो आज लक्ष भोजनाचा कार्यक्रम सक्सेस होत असताना किंवा यशस्वीरित्या पार पडत असताना हे आज आम्ही आमचं भाग्य मानतो की आमच्या हयातीमध्ये सद्गुरू गोदड महाराजांची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली। आमच्या हयातीमध्ये एवढा मोठा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आत्ताच अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे शिक्के आमटी आणि चपाती हा महाप्रसाद संत सद्गुरू गोदड महाराजांचा जन्मस्थळ सोहळा पाटील गल्ली या ठिकाणाहून सुरू झाला आणि तो पारंपरिक प्रसाद इथून मागच्या काळामध्येही जन्मस्थळ या ठिकाणी पहिल्या जन्मोत्सवापासून जो सुरू झालाय तो इथून पुढेच्या कालखंडातही अविरतपणे सुरू राहील आणि हा प्रसाद जो आहे शिप्पी आमटे आणि महाप्रसाद हा जन्मस्थळाने सुरू केलेला महाप्रसाद हा कर्जत शहर असेल, कर्जत तालुका असेल किंवा जिल्ह्याबाहेरील लोक असेल किंवा जिल्ह्यातील लोक असेल यांना हा प्रसाद पारंपरिक पद्धतीने माहिती झाला आहे आणि तोच प्रसाद यापुढेही कंटिन्यू चालू राहील। आणि मी या ठिकाणी दररोजी या सोहळ्याला यशस्वी करण्यासाठी जे कार्यकर्ते आहेत किंवा मित्रमंडळाचे कार्यकर्ते, ग्रामस्थ आहेत, भाविक आहेत, आत्ताच टायगर अकॅडमी म्हणून त्यांचे सर्व स्वयंसेवक या ठिकाणी आपल्याला सहकार्य करण्यासाठी उपलब्ध झालेले आहेत। मी या सर्वांचे मनपूर्वक आभार करतो। सर्वांना एकदा पुन्हा श्री संत सद्गुरू गोदड महाराजांच्या जन्मोत्सव सोहळ्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। आता सर्व बरं काय असं फिरून सद्गुरू गोदड महाराज जन्मोत्सव हा जन्मस्थळ पाटील गल्ली हे संस्थान त्याचे अध्यक्ष सचिन भैया गुले पाटील यांच्या प्रयत्नातून प्रवीणदादा गुले पाटील यांच्या मार्गदर्शनातून सर्व मित्रमंडळ प्रवीणदादा गुले पाटील मित्रमंडळाच्या सहकार्याने हा जन्मोत्सव सोहळा मोठ्या भक्तिभावाने साजरा होत आहे। या ठिकाणी 15 आमटीचे पातेले लक्ष भोजन या ठिकाणी होतं। सचिन भैया गुले पाटील असतील, पिंटू असतील, रमेश काका असतील यांनी जन्मोत्सव हा सुरुवातीला बुंदीचे लाडू 12,000 रुपये गोळा करून बुंदीचे लाडू वाटप केले होते। त्यात 24,000 नंतर शिप्पी आमटीचे मोठ्या प्रमाणात गुले पाटील यांनी मित्रमंडळ यांनी चालू केलं। तसेच या जन्मोत्सवासाठी सोहळ्यासाठी सचिन भैया गुले पाटील असतील, आमचे चुलते सचिन भैया गुले पाटलाचे मामा पहिलवान प्रवीणदादा गुले पाटलाचे मामा नाना पाटील यांच्या आशीर्वादाने मार्गदर्शनाने हा सोहळा चालू झालेला आहे। हा अखंड अविरत चालू राहील अशी मी गोदड महाराजांनी प्रार्थना। श्री संत सद्गुरू गोदड महाराज जन्मोत्सव सोहळा 2026 कर्जत सालाबाद प्रमाणे याही वर्षी शिपी आमटीचा महाप्रसाद सुरू झालेला आहे। आता वाटप चालू झालेलं आहे। 15 पातेल्याचं रोटेशन प्रमाणे पहिलं पातेलं संपेपर्यंत तर 15व्या पातेल्यापर्यंत सगळे पातेले हळूहळू एक तास पातेले संपतील तसं ताजी आमटी ते संध्याकाळ जोपर्यंत भाविक भक्त येतात तोपर्यंत चालू असते। आणि शिपी आमटीचा महाप्रसाद ही संकल्पनाच मुळात जन्मस्थळावरून सुरू झालेली आहे। 11-12 वर्षापूर्वी मित्रमंडळाच्या वतीने व सद्गुरू गोदड महाराज जन्मोत्सव समितीच्या वतीने आमचे अध्यक्ष जन्मस्थळ अध्यक्ष सचिन भैया गुले पाटील हे सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं
लक्ष म्हणूनच ध्येय ठेवलेलं होतं आणि ते आजतागायत आम्ही 2026 पर्यंत आता अव्याहतपणे चालू आहे आणि इथून पुढेही सातत्यपूर्णपणे आणि मोठ्या जोमाने आम्ही सर्व भाविक भक्तांच्या सहकार्याने हा महाप्रसादाचा कार्यक्रम इथून पुढेही अव्याहतपणे जोपर्यंत महाराजांचे आमच्यावर कृपाछत्र आहे तोपर्यंत अव्याहतपणे आम्ही चालू ठेवू अशी सद्गुरू कोदंड महाराज यांनी प्रार्थना करतो.